आज आपण बनवतोय दोन चटण्या। पहिली म्हणजे एक जवसाची चटणी आणि दुसरी म्हणजे कढीपत्त्याची चटणी। आपल्याला दररोजच्या जेवणाला काही ना काही चटणी आपल्याला हवी असते, तर चला अशा दोन्हीही आपल्या पौष्टिक चटण्या आपण तयार करूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आधी आपण जवस चटणी करूया। इथे छोटी वाटी मी जवस घेतलेला आहे, 10-12 लसूण पाकळ्या आणि आवडीनुसार किती कमी जास्त तिखट त्यानुसार तिखट घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे, 2 चमचे शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ। सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया। लो मीडियम गॅसवर आपण शेंगदाणे छान मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचे आहे। 2-3 मिनिटं शेंगदाणे भाजून होतील, नंतर आपण ते काढून घेऊया। शेंगदाणे आता भाजलेले आहे, आपण हे काढून घेऊया आणि नंतर लगेच आपण जवस भाजूया। जवस तडतड करायला लागली की आपण त्याला काढून घ्यायचं आहे, जास्त वेळ भाजायचं नाही। आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी तडतड उडायला लागलेले आहे आणि त्यामध्येच आपण जिरे पण घातलेले आहे। जिरे पण आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहे, अगदी एखादा मिनिट भाजून घ्यायचे आहे। तर आता तुम्ही बघा ही छानपैकी तडतड करते, तर आपण आता हिला काढून घेऊया। 2-3 मिनिटात आपली जवस भाजून होते, कारण ती खूप नाजूक असते त्यामुळे। आता त्यातच आपण इथे लसूण पाकळ्या घातलेला आहे, त्याचा पण थोडासा कच्चा स्मेल गेला पाहिजे, म्हणून आपण त्याला थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व काढून घेऊया। थंड झाल्यावर मिक्सरला चटणी करून घेऊया। आता थंड झालेला आहे, मिक्सरवर आपण याची बारीक पूड करून घेऊया, किंवा आवडीनुसार जर आपल्याला जाड हवं असेल तर जाड पण आपण थोडंसं ठेवू शकतो। यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आणखी तीळसुद्धा घालू शकतो, किंवा आवडत असेल तर खोबरंसुद्धा आपण इथे थोडंसं भाजून घालू शकतो। आता मीठ तिखट इथे ॲड केलेलं आहे आणि आपण याला मिक्सरला मी बारीक पूड करून घेणार आहे, आपल्याला जशी आवडती तशी करून घ्यायची आहे। तर हे बघा, ही आपली जवसाची चटणी झटपट तयार झालेली आहे, मस्त खमंगही झालेली आहे आणि मस्तपैकी टेस्टी तर आहेच आणि हेल्दीही आहे। आता आपण आपली दुसरी चटणी करूया। कढीपत्ता चटणी करण्यासाठी मी इथे 2 मुठी कढीपत्ता घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे, कोरडा करून घेतलेला आहे आणि त्यासोबत लाल तिखट घेतलेला आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 2-3 चमचे खोबरं घेतलेलं आहे किसून, 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ। लो मीडियम गॅस ठेवलेला आहे, 1 चमचा तेल घातलेला आहे आणि तेलावर आपण आधी लसूण थोडासा परतून घेऊया, म्हणजे कच्चा स्मेल जाईपर्यंत, नाहीतर मग त्याचा उग्र वास येतो। आता तो काढून घेतलेला आहे आणि त्याच तेलामध्ये तीळसुद्धा मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे, अगदी थोडेसे 1-2 मिनिटच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि तेच तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये हा आपण कढीपत्ता मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत त्याला परतून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया, म्हणजे छान चटणी मस्तपैकी होते आपली कुरकुरीत। हे 2-3 मिनिटं आपण याला कुरकुरीत करून घेऊया। आता हा तुम्ही बघू शकता मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे। आता त्यानंतर आपण हा काढून घेऊया आणि आता आपण खोबरं भाजून घेऊया। जर तुम्हाला असं वाटत असेल खोबरं घातलेलं आहे, आणखी तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा डाळवंसुद्धा इथे घालू शकता। हे पण आपण हलकं गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि त्यातच आपण जिरेसुद्धा घातलेले आहे। जिरेही आपल्याला एखादा मिनिट भाजून घ्यायचे आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण आता काढून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला चटणी करूया। आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा बारीक पावडर कशी करायची आहे त्याप्रमाणे आपण पावडर करूया। तिखट पण केलेलं आहे मी इथे ॲड, मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। हे बघा, ही आपली दुसरीसुद्धा चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे, कलर पण छान आलेला आहे। थोडीशी अगदी रवा ठेवलेली आहे, जास्त बारीक पण नाही केलेली आणि जाड पण नाही ठेवलेली, मस्तपैकी आता ही झटपट आपली ही दुसरी पण चटणी तयार झालेली आहे। या दोन्ही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहे। कढीपत्ता चटणीसुद्धा आपल्याला खूप हेल्दी आहे, त्यामुळे ही नेहमी आहारात असावी। तर ही बघा, ही आपली मस्त हिरवीगार कढीपत्ता चटणी तयार आहे। अशा ह्या दोन्हीही चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा।
भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन.